हॅलो गायज, वेलकम टू माय फूडीज चॅनल. तर आज अचानक मला माझ्या आजीच्या हाताने बनवलेले तवा वडीची आठवण आली. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा आजीकडे जायचो तेव्हा नेहमी आजी तवा वडी बनवायची. ही खायला अतिशय चविष्ट लागायची. तर आज ही रेसिपी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटर, 3-4 लाल मिरच्या, अद्रक, 10 ते 12 लसणाच्या कड्या व कोथिंबीर टाकून त्याला मिक्सरमध्ये पिसून घ्या. नंतर तवा गरम झाला की लगेच त्याला एका डवला तेल घाला. तेल गरम झाला की लगेच 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी व 10 ते 12 लसणाच्या कळ्या टाकून त्याला लालसर होईपर्यंत शिजवा. लसूण शिजला गेला की लगेच त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घाला व त्यानंतर त्यात थोडं कढीपत्ता ॲड करून शिजवून घ्या. कांदे छान शिजले की 3 ते 4 लांब मिरच्या घाला व त्यांना पण शिजवून घ्या. त्यानंतर जे पेस्ट आपण मिक्सरमध्ये पिसलं होतं ते त्यात ॲड करून त्यालासुद्धा छान शिजवून घ्या. मिक्सरच्या जारमध्ये तयार केलेलं काही पेस्ट त्यात राहून जातो, म्हणून त्यात पाणी घालून त्यालासुद्धा तव्यावर घाला. त्यानंतर त्यात 1 चम्मच तिखट, 1 चम्मच नमक, थोडं हळद व तुमच्या आवडीचे मसाले घालून त्यालासुद्धा छान शिजवून घ्या. आपलं मिश्रण शिजलं की लगेच त्यात वडी टाकून त्याला छान मिक्स करून घ्या व मिश्रण थोडं घट्ट झालं की वडा शिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी घाला. वड्या तुमच्या छान शिजल्या की कोथिंबीर व त्यात थोडं तूप घालून मिक्स करा. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, स्टे हॅपी. बाय बाय.